एक नावाचा, दुसरा ऑर्गॅनिझम आहे 2 नावाचा. ह्या दोघांचे कॅरेक्टर तिसऱ्यामध्ये दिसतात. मग 3 नंबरचा आहे काय, कनेक्टिंग लिंक आहे पहिल्या आणि दुसऱ्या मधला. समजलं? ह्याच्यामध्ये दोघांचे पण कोण आहे, हिचे पण थोडेसे, हिचे पण थोडेसे. तसं आपण कनेक्टिंग लिंक म्हणणार आहे. कनेक्टिंग लिंक बघताना आपल्याला 3 उदाहरण दिलेले आहेत. पहिलं काय, पेरिपॅटस म्हणा, पेरिपॅटस 5 वेळा म्हणा, पेरिपॅटस 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 पेरिपॅटस. दुसरं काय, डक बिल्ड प्लॅटस प्लॅटस. हा हे एकच नाव बरं का, हे तिन्ही वेगवेगळे नाही. डक बिल्ड प्लॅटस एकच आहे. हा कसा होता, पेरी नावाचा प्लॅटस होता. हा कसला आहे, डक बिल्ड प्लॅटस आहे. समजलं? आणि तिसरं काय, लंग फिश. मला तिन्ही पण नाव, पेरिपॅटस, डक बिल्ड प्लॅटस, लंग फिश. समजायला लागलाय? 3 नाव आपल्याला यायलाच पाहिजे. हे आलं नाही तर आपल्याला हे लिहिता येणार नाही. पहिली डायग्राम काढायची ही, दुसरं काय करायचं, उदाहरणं सांगायची. ही 3 उदाहरणं सांगायची. कुठली कुठली, पेरिपॅटस, डक बिल्ड प्लॅटस, लंग फिश. मग ही उदाहरणं काय सांगतात आपल्याला. आता हे जे पेरिपॅटस नावाचं उदाहरण आहे, ह्याचं त्यांनी काय सांगितलंय, पेरिपॅटस हा कनेक्टिंग लिंक आहे. कशातला आहे, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोड्स. मग सर हे नेमकं काय, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोड? तुम्ही हे काय लक्षात ठेवू नका. तुम्ही लक्षात ठेवा की फॅमिली म्हणजे ह्याच्यामध्ये काय असते, गांडूळ वगैरे जे आहे ते कशात असते, ॲनिलिडा मध्ये येते. जे सेगमेंटेड बॉडी असतात, म्हणजे वेगळं वेगळं सुट्ट होऊ शकते ते. कळलं? मग ते सगळे ह्याच्यामध्ये आर्थ्रोपोड्स हे वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत. कळलं? आणि या दोघांचे गुण पेरिपॅटस मध्ये आहेत. समजलं तुम्ही काय म्हणालोय? मग आपण ह्याच्यावर काय लावलं, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. समजा लागले? मग आता म्हणा, ॲनिलिडा पेरिपॅटस आर्थ्रोपोड्स. समजलं? जरा जरा घरात केल्यावर कमीत कमी 10 वेळा म्हणायचं आपल्याला आणि लिहून काढायचं. जोपर्यंत स्पेलिंग लक्षात राहणार नाही तोपर्यंत म्हणायचं. स्पेलिंग चुकलं अर्धा मार्क कमी, 3 स्पेलिंग चुकले अर्धा 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 1.5 मार्क कमी. समजा लागले म्हणजे तुम्ही बरोबर येऊन पण उपयोग होणार नाही. त्यामुळे स्पेलिंग पण पाठ करायची. स्पेलिंग मान्य जरा अवघड आहे, उच्चार अवघड आहे, तर सोपं करून सांगायला लागलं. पाठ केलं की सोपं जातं. मी तुम्हाला पहिला कन्सेप्ट क्लिअर करायला लागलो. कन्सेप्ट क्लिअर झालं की पुढचा भाग काय, जरा मनातल्या मनात म्हणणं, मोठ्याला म्हणणं. सेकंड उदाहरण काय सांगितलं मी, डक बिल्ड प्लॅटस. काय वेगळा आहे का ना, प्लॅटिपस आहे काय, ठीक आहे, प्लॅटिपस. कळलं? प्लॅटिपस आहे, डक बिल्ड प्लॅटिपस. उदाहरण काय सांगायचं लक्षात घ्या पहिल्यांदा. जसं की रेप्टाइल म्हणजे काय, सरपटणारे प्राणी. सरपटणाऱ्या प्राण्यांचे गुणधर्म असतोय, काय असतोय, त्यांनी अंडी घालतात. ओके, मग अंडी, थोडक्यात अंडी म्हणजे काय असते, त्या अंड्याच्या आत जे आहे ते सगळं त्याच्या आतल्या पिलाला सगळे ते न्यूट्रिशन घटक सगळे त्याला देत असते. काय म्हणलो मी, कळालं? अंडी कशासाठी असते, हे फॉर एक्झाम्पल अंडी आहे, ह्याच्यामध्ये त्याचं काहीतरी एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ म्हणजे त्याचं बाळ आहे. तर इथं जे सगळे हे आहे, ह्याचं काम काय, नरिशमेंट करायची. कोणाची, त्या लहान आतल्या पिल्लाची. हे कोणाचं आहे, रेप्टाइल्स आहे. समजलं? सेकंड थिंग, मॅमल्स म्हणजे ज्यांना सस्तन प्राणी म्हणतोय आपण. ओके, सस्तन प्राण्यांचं काय आहे, त्यांना स्तन कॅपॅसिटी असतं, तर न्यूट्रिएंट्स घटक आहेत. फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन्स घेऊया, आईचं उदाहरण घेऊयात आपण. मग त्या बाळाची वाढ कशी होणार आहे, आईच्या दुधात होणार आहे, बरोबर. म्हणजे मॅमल्स मध्ये होणार आहे, मॅमरी ग्लँड मध्ये होणार आहे. मॅमल्सचं काय असते, मॅमरी ग्लँड. उदाहरण समजलं? अंडी देणाऱ्या प्राण्यामध्ये कशात असते, ते सगळं त्या अंड्यात सगळं असते. सस्तन प्राण्यामध्ये कशात असते, मॅमरी ग्लँड मधल्या मिल्क मध्ये असते. न्यूट्रिएंट कळाले? आता ह्यातला डक बिल्ड काय म्हणले, पेरिपॅटस म्हणलाय काय, प्लॅटिपस. हा जो प्लॅटिपस आहे, ह्याला दोन्ही पण आहे. ह्याला मॅमरी ग्लँड पण आहे आणि ह्याने एक पण घालतं. काय म्हणलो, कळालं? ह्याच्यावर काय कळालं, हे कनेक्टिंग लिंक कोण आहे ह्याच्यातलं, हे आहे. म्हणजे पहिल्यांदा पृथ्वीवर हे आले, मग हे आले. समजलं तुम्ही काय म्हणणार ते? उदाहरण लक्षात राहील. रेप्टाइल पहिला आले, कनेक्टिंग लिंक कोण आहे म्हणजे त्याचा, डक बिल्ड प्लॅटिपस. म्हणा प्लॅटिपस 5 नंतर मॅमल्स आले. मॅमल्सला काय होतं, मॅमरी ग्लँड. म्हणा मॅमल्स, मॅमरी ग्लँड. रेप्टाइल्स एक. मी तुम्हाला मगाशी ह्याचं काय सांगितलेलं नाही, ह्याचं लक्षात ठेवलं का, जरा अवघड आहे ते. मग आपण फक्त उदाहरण सांगतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र आपण जरा एक्सप्लेन करूया. एक्सप्लेन म्हणजे काय,
हे रेप्टाइल्स एक घालणार आहे, मॅमल्स मॅमरी ग्लँड असणार आहे आणि ह्यांचं मध्ये कोण असणार आहे, डक बिल्ड प्लॅटिपस किंवा फक्त प्लॅटिपस म्हणलं तरी पण चालू शकतो. समजलं? दुसरं उदाहरण. तिसरं जे आहे, तिसरं उदाहरण काय आहे, लंग फिश. लंग फिशचा अर्थ लंग असणारं फिश. यु नो लंग म्हणजे लंग्स, फुफ्फुस. फुफ्फुस नाही, फुफ्फुस. ओके. तर तसं बघायला गेलं आपण तर सगळ्या माशांना फुफ्फुस नसते. इथं लंग फिश आलं, इथं तिने उदाहरणच दिलं नाही. कशा तिसरं कनेक्टिंग लिंक म्हणजे काय सांगितलं नाही पुस्तकात. अर्धवट आहे, तुम्ही हुडकून बघा किंवा आपण नंतर बघूया. कारण ह्याच्यावर काय करते, मग आपल्याला पण एक 3 उदाहरणं सांगायचे. पहिलं उदाहरण काय, दुसरं उदाहरण काय, तिसरं उदाहरण काय, हे कशात असते, मॅमल्स दिले काय, ठीक आहे. तर मॅमल्स घेऊ. म्हणजे इथं पण मॅमल्स आहे नाही, इथं पण मॅमल्स आहे. समजलं? कारण माणूस काय करतोय, फुफ्फुसानं श्वास घेतोय म्हणून उदाहरण दिले. इथं मॅमरी ग्लँड मॅमल्स होतं, इथं मॅमल्स मध्ये काय घेतलंय, पण फुफ्फुस घेतलंय. आणि ह्याला ह्या फिशला काय होतं, हे नीट टाकायचं सर, रेस्पिरेशन बाय फिश. त्याच्या ऑर्गनचं नाव घेतलं. हा बघ तर पहिला स्पेलिंग बघ. यु नो गिल्स, व्हॉट इज गिल्स, खवले, खाल्ले खाल्ले, हा खाल्ले बघा. त्याच्या साईडला मासा जर घेतलो आपण तर ते आपण जरा स्किनची जरा अशी कमी जास्त असते, म्हणजे तिथून ती श्वास घेत असते. काय याला म्हणायचं फिशचं स्पेलिंग बोल. हा शुभम, शुभनम, म्हणजे बघा ते कुठं आले, माशाचं नाव माहित पण नव्हते. कळलं? मग हे कशाने घ्यायचे, आपल्या साईडच्या कल्ल्यानं श्वास घ्यायचे. मग आपण कशाने घेतोय, फुफ्फुसामार्फत, म्हणजे फुफ्फुस मेन आहे. हे कसं आहे, लंग फिश दोन्ही पण होते, कल्ले पण आहेत. समजलं? जरा जरा मला काय सांगायचंय, कनेक्टिंग लिंक विसरणार काय, तिने हे असंच लिहायचं. पुस्तकं सांगितले पण असं पुस्तकात समजते का तुम्हाला? कारण आपल्या डोळ्याला जर बॉक्स केलेलं, बाण काढलेलं आवडत असते. वळीन वाचत म्हणल्यावर मोमडत म्हणताय का नाही? मग शिक्षक पण तसं म्हणणार, मार्क 0 मार्क. कळलं? व्हिडिओ थांबव.